पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नसे पीत ना श्वेत ना श्याम नाही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही, मने दास विश्वासता मुक्तीला आहे, मना सत्यानंत शोधून पाहे. श्रीराम. मंडळी, समर्थांनी त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप आपल्याला सांगण्याचा प्रयत्न अनेक श्लोकांमधून केलेला आहे. त्यामधीलच हा एक श्लोक आहे. समर्थांच्या या श्लोकांचा जर आपण विचार करायला लागलो तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समर्थांनी सगुण साकार भक्तीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे रामाचं चिंतन वारंवार आलेलं आहे, देवाच्या अनेक अवतारांचं चिंतन आलेलं आहे. त्या सगुण भक्तीचा आविष्कार समर्थांनी सुरुवातीच्या काळामध्ये केला आणि पुढे पुढे जसं जातील तसं त्या सगुणातून निर्गुणाकडे प्रवेश कसा केला पाहिजे साधकाने, याकरता हे सगळे पुढचे जे श्लोक आहेत हे त्या निर्गुण परब्रह्म तत्वाचा निर्देश करणारे आहेत. वास्तविक परमात्मा, परमेश्वर, ईश्वर ही सगळी त्याची नंतरची नाव आहेत, पण जो तो आहे त्याला नावच कोणतं नाही, तो अनिर्देश अशा प्रकारचा आहे. त्याचा निर्देश करताच येत नाही, कोणत्या नावाने करता येत नाही, कुठल्याच पद्धतीने तो शब्दद्वारा सांगता न येणारा असा तो परमात्मा. त्याला परमात्माही म्हणणं ते सुद्धा कमीच आहे. काय त्याला म्हणायचं तेच नेमकं कळत नाही. असं जे तत्व आहे ते तत्व कसं आहे तर समर्थ म्हणतात, नसे पीतना श्वेतना श्याम नाही. भगवंत पिवळा नाही, पांढरा नाही किंवा श्यामवर्णाचा देखील नाही. मग आता आपण देवांची वर्णनं ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला भगवंताला श्यामसुंदर असं म्हटलेलं आहे. काही वेळेला त्याला पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा असं म्हटलेलं आहे. काही वेळेला त्याला घननीळ असं म्हटलेलं आहे. अशी भगवंताची सगळी वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात. ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की युग परत्वे त्या त्या वर्णामध्ये म्हणजे त्या त्या रंगामध्ये देवाचे अवतार आहेत. रक्तवर्ण अवतार सांगितलेला आहे, श्वेतावर्ण अवतार सांगितलेला आहे, पीतवर्ण अवतार सांगितलेला आहे, कृत त्रेता द्वापार या युगामध्ये, आणि श्यामवर्ण असा सांगितलेला आहे कलियुगामध्ये. असे युग परत्वे देवाचे रंगही सांगितलेले आहेत. मग हे सगळं असताना समर्थ इथं म्हणतात, नसे पीतना श्वेतना श्याम नाही. तो पिवळा नाही, पांढरा नाही, श्यामवर्ण नाही. म्हणजे वर्णनं केली ती कशाची आहेत का ती वर्णनं खोटी म्हणायची? मग असा संभ्रम नवीन साधकाच्या मनामध्ये कदाचित येऊ शकतो. परंतु ही उपासना पद्धती आपल्या ज्यावेळेला लक्षात येते त्यावेळेला आपल्याला असं समजतं की सुरुवातीला परमात्म तत्व समजून घेण्याकरता, ब्रह्मतत्व समजून घेण्याकरता काहीतरी डोळ्यासमोर आपल्या असायला पाहिजे, काहीतरी खूण असायला पाहिजे. त्या खुणेला पकडून आपण त्या तत्वापर्यंत जाऊ शकतो. म्हणून ज्ञानोबारायण एका ठिकाणी म्हटलेलं आहे, बा परकुमा देवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून. विटेवर जे परमात्म्याचं, भगवंताचं, पांडुरंगाचं जे रूप आहे ती ज्ञानोबाराय म्हणतात मला खून दाखवलेली आहे. ती माझ्या सद्गुरूंनी मला त्या तत्वापर्यंत जाण्याची ती खूण दाखवलेली आहे. म्हणजे ती खूण बघायची आणि त्या अनुलक्षानं त्या तत्वापर्यंत जायचं. याकरता हे सगळे सगुण विग्रह आहेत. अगदी जरी आपण ईश्वर म्हटला तरी ईश्वर सुद्धा उपाधियुक्त आहे. मायेची उपाधी आहे त्या ईश्वराला. म्हणजे परब्रह्म तत्व आहे, त्या परब्रह्म तत्वाला मायेची उपाधी ज्या वेळेला लागते तो ईश्वर होतो आणि त्या मायेच्या आधाराने हे सर्व सृष्टीचं कार्य करत असतो. परंतु त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे ईश्वराच्याही पलीकडे जायचं आहे. म्हणजे सगुण अवतार हे तर आहेत, त्याची भक्ती करायची, त्यानंतर ईश्वर उपासना करायची आणि त्या ईश्वर उपासनेच्या नंतरही पुढे जाऊन आपल्याला ते अव्यक्त तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. आणि ते जे तत्व आहे ते समर्थ म्हणतात की त्याच्या ठिकाणी मात्र कोणताही रंग नाही. कारण हे सगळे जे रंग आहेत ते सगळे कसे आहेत तर ते दृश्य आहेत.
म्हणजे रंग हा कोणत्या तरी पदार्थावरती अवलंबून असतो, त्याला आश्रय काहीतरी असावं लागतं. आश्रयाशिवाय रंग दिसत नाही. उगीच एखादा रंग कशावरती, आपण कशाचा रंग बघणार, त्याला काहीतरी कापड पाहिजे, त्याला कुठलं तरी वस्तू पाहिजे, त्या वस्तूवर रंग दिसतो, म्हणजे रंगाला आश्रय आहे. तर परमात्मा जर अमुक रंगाचा जर म्हटला तर त्याला कोणता तरी आश्रय असावा लागतो. पण परमात्म्याला आश्रय कोण नाही, तोच सत्वा सगळ्यांचा आश्रय आहे. मग असा असणारा त्याला मग कोणता रंग असणार. म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेला साधक त्या उच्च अवस्थेच्या भक्तीच्या मार्गामध्ये येतो त्यावेळेला त्या परमात्म्याच्या कोणत्याही स्वरूपाचं चिंतन करत नाही. मग तो जो चिंतन करतो, तो जो ध्यान करतो, ते अव्यक्त तत्वाचं ध्यान करतो. आणि ते कसं आहे तर नसे श्वेतना पीतना श्वेतना श्याम नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही. एवढंच नव्हे तर तो व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. नसे व्यक्त अव्यक्त, आपण परमात्म्याला अव्यक्त असं म्हणतो, पण समर्थ म्हणतात तो अव्यक्त सुद्धा नाही. कारण अव्यक्त हा शब्द सुद्धा व्यक्ताच्या आश्रयाने निर्माण झालेला शब्द आहे तो. म्हणजे जसं खरं हा शब्द खोट्याच्या आश्रयाने जसा चालतो, किंवा उजेड हा अंधाराच्या आश्रयाने चालतो, तसं अव्यक्त जर आपण शब्द वापरला तर तो व्यक्त या शब्दाच्या आश्रयाने चालणार आहे. म्हणून तो अव्यक्तही नाही म्हणतात समर्थ. मग कसा आहे ते मात्र सांगता येत नाही म्हणतात. कसा आहे हेच सांगता येत नाही, हीच खरी अडचण आहे देवाची. तो नाही कसा हे अनेक पद्धतीने सांगता येतं. म्हणून नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही, नीलवर्णाचाही तो नाही आहे. त्याच्या त्या अवताराच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आपली सगुण भक्ती त्या ठिकाणी लागावी म्हणून ते केलेलं आहे. असा तो असणारा परमात्मा, त्याला कोणत्याही प्रकारानं निर्देश करता येत नाही त्याचा. म्हणून एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला, असं म्हटलेलं आहे. ते बोटाने दाखवताच येत नाही, कोणत्याही पद्धतीने त्याचा निर्देश करता येत नाही, असं ते तत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अशा त्या तत्वाला आपल्याला जाणायचं असेल किंवा त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर समर्थ म्हणतात एकच उपाय आहे आपल्याकडे. कोणता? मने दास विश्वासता मुक्तीला आहे. दास म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी. ते म्हणतात की मी तुम्हाला सांगतो की त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल, अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. परमार्थामध्ये विश्वासाशिवाय कोणत्याच गोष्टीचं महत्त्व जास्त नाही आहे. पुष्कळ संतांनी, पुष्कळ ग्रंथांनी, वेदांनी, शास्त्रांनी आपल्याला सगळं सांगितलं, पण आपला जर विश्वासच बसला नसेल तर इतकं सगळ्यांनी सांगून त्याचा काय उपयोग होत नाही, ते वाया जातं, व्यर्थ जातं. म्हणून विश्वास याचा अर्थ मान्यता. आपल्या मनाने ते, अंतःकरणाने ते मान्य केलं पाहिजे. एखादी गोष्ट ज्यावेळेला विश्वास ठेवतो मनुष्य त्यावेळेला 50% काम त्याचं त्या विश्वासावर होत असतं. व्यवहारातलं उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या डॉक्टरवरती आपला विश्वास असतो. आपल्याला असं वाटतं की त्या डॉक्टरकडे गेलो, एक इंजेक्शन केलं की माझा सगळा आजार पळून जातो. दुसरे म्हणतात अहो काय सांगताय, आम्ही त्यांच्याकडे 6 महिने झालं जातोय, आम्हाला काही बरं वाटत नाही. तुम्ही म्हणता एका इंजेक्शनात बरं वाटतंय, हे कसं काय? त्याचं कारण आहे की आपल्या मनाने ते मान्य केलेलं असतं की व हा डॉक्टर माझा आजार बरा करणार, हा मला बरा करणार, हा आपल्या मनाने त्याच्यावर ठेवलेला विश्वास आहे. म्हणून व्यवहारामध्ये जर विश्वासाला एवढं महत्त्व असेल तर मग परमार्थामध्ये तर विश्वासाशिवाय काही चालतच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे तर संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. ही परमार्थातली पहिली पायरी आहे. आणि ती जर आपल्याला व्यवस्थित साध्य झाली तर मग पुढचे सगळे टप्पे सोपे 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 होत जातात. त्याकरता समर्थ म्हणतात मने दास विश्वासता मुक्तीला आहे. विश्वास तुम्ही नुसता जर ठेवला तर तुम्ही मोक्षाला प्राप्त होता. मोक्ष तुम्हाला सहजगत्या प्राप्त होईल, पण मनाचा त्या ठिकाणी विश्वास ठेवा. आणि तो विश्वास त्या संतांच्या, सद्गुरूंच्या वचनावर ठेवून त्या परमात्मा तत्वाचं चिंतन मनुष्यानं करावं. आणि असा असणारा तो सत्य स्वरूप, अनंत स्वरूप आणि आनंद स्वरूप असणारा परमात्मा
त्या परमात्म्याचा शोध घेण्याचा याच नरदेहामध्ये, याच मनुष्य जन्मामध्ये आपण प्रयत्न करतो. कारण हा जर जन्म गेला तर हा प्रयत्न करायची संधी आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही. याकरता याची देही, याची डोळा, या गोष्टीचा मनुष्यानं जास्तीत जास्त प्रयत्न करून साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं या ठिकाणी सर्व संतांचं आपल्याला सांगणं आहे. तेव्हा मंडळी, असं असणार हे आजच्या या श्लोकाचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.